आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी सारखी सारखी सुमित्राशी बरोबरी करायची नाही. अरे तिच्या बरोबर बरोबरी हो पण शकत नाही तुझी. काय पण तिचं कौतुक चाललंय. जिवंत असती ना तर एव्हाना दुसऱ्या लग्नाची केस करून तुरुंगात पाठवलं असतं तुम्हाला. माजली सोय ग. बायको आहे तुमची, मोलकरी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सुमित्राच्या त्रासापासून मी तुम्हाला वाचवू शकते ना, तसाच त्रास देऊ पण शकते. तू मला सुमित्राच्या त्रासातून वाचवू? जे काही लक्षात आलंय ना ते तसंच लक्षात ठेवा आणि नीट वागा. नाही तर माझ्याशी वाईट वागणाऱ्यांचं काय होतं ते तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना. या घरात आल्यानंतर सगळ्याच्या नीट सांभाळून घेतलंय मला. प्रश्न इतका त्रास दिला तिला, पण कधीही त्याची तक्रार माझ्या कानांपर्यंत येऊ दिली नाही तिनं. कसं काय सुमित्राशिवाय या घरात पुन्हा वावरायचं? तुम्ही नका काळजी करूत, आपण दोघं मिळून सावरूयात हे घर. मला सांग, तुझा कोणावर संशय आहे का, किंवा ह्या प्रकरणाशी संबंधित अशी कुठली गोष्ट तुला माहिती आहे का? सुमित्रा काही दिवस मला खूप अस्वस्थ वाटत होती. असं नाही वाटत का तुम्हाला? समजा दडपण होतं, पुढे पुढे काय? त्यातूनच तिने आत्महत्या केली असेल किंवा तिचा खूनही झाला असेल. खरंच असं वाटतं? शक्यता नाकारता येत नाही, पण हे सगळं कोणामुळे झालंय, नक्की कारण काय हे आता तुम्ही शोधून काढा. ती गेली ना त्याचं दुःख नाही हो, ज्या पद्धतीने गेली की नाही त्याचं दुःख झालंय बघा. तसं काय ती नकोच होती मला. त्यामुळं आता जी आहे तिला नीट जपा. बरोबर बर. नाहीतर आपल्या दोघांवर पण संक्रांत नक्की आहे. हा येतो. या या या. दुःख आवरा बरं जरा. बरोबर. तुम्हाला इतकं बजावून सुद्धा सुमित्राची बातमी पेपरात आली कशी? साहेब मला माफ करा, पण बातमी परस्पर त्यांच्याकडे गेलेली आहे साहेब. पण त्यासाठीच तुम्हाला सांगितलं होतं ना. म्हटलं या प्रकरणाला वेगळा वास येऊ नये म्हणून मग सगळं सांगितलं मी त्याला. आता एक काम करा, या बातमीचा बभरा व्हायच्या आत ती दाबा. तुमच्याच्यानं होत नसेल तर मला सांगा, मी बोलतो संपादकांशी. नाही साहेब, मी करतो सगळं व्यवस्थित. दादाकडे जेव्हा तू मीटिंगला आलास तेव्हा तू कुठून येत होता स्पर्श? तुला काय म्हणायचं रे? मी ढकली सुमित्राला गच्चीवरनं. वाटेल ते बोलू नकोस, मी असं काहीही म्हणलेलं नाही आहे. आपण पोलिसांसारखी चौकशी करायला लागलं, माझ्या मनामध्ये येणार की नाही? तिच्या बद्दल चौकशी करतो. ती गेली वरती ढगात, बसली मस्त तरंगत. इथं माझ्या डोक्याला ताप कशाला पाहिजे? मला झोपू दे रे, माझी झोप खराब करू नको. तिच्या जाण्याने तुला दुःख झालं असेल ना, तू तुझ्या खोलीत जा, दुःख करत बस. मला सारखं असं वाटायचं की सुमित्रा काकूंनी एकदा तरी परशू काकाला चांगला धडा शिकवला पाहिजे, पण ती असं करणार नाही हे सुद्धा मला माहिती होतं. कारण स्वतःच्या अपमानापेक्षा सुद्धा तिला घराची अब्रू जास्त महत्वाची होती. तू तर या घराची राणी होण्याची स्वप्न पाहतेस ना. खरं तर आता आम्ही सगळ्यांनी तुला घाबरायला हवं, हो ना? तसं असेल ना अहिल्याताई तर खरंच सावध राहा. कारण यापूर्वी म्हणे सुमिताईंनी तुमच्यावर गोळी झाडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी तुम्हीच तर काही केलं नाही ना तिला. मराठीत एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. मला अजूनही रात्रीची शांत झोप लागते. ज्यांची झोप उडाली आहे ना त्यांनी आता विचार करावा. हे बघा अहिल्याताई, जर तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अजिबात घाबरणार नाहीये तुम्हाला.